चौथ्या टप्प्यातल्या 11 मतदारसंघात सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। 11 मतदारसंघातल्या मुख्य लढतींचं चित्र आज स्पष्ट होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यात सभांचा धडाका। मोदींच्या आज सोलापूर, कराड आणि पुण्यात सभा, तर मंगळवारी लातूर, माळशिरस आणि धाराशिवमध्ये सभा। साताऱ्यातले महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान मोदींची कराडमध्ये सभा, सैदापूरमधल्या मैदानात सभा पार पडणार। आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातल्या रेसकोर्स मैदानावर सभा। सभेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील प्रमुख रस्ते बंद, पर्यायी रस्ते वापरण्याचं पुणे पोलिसांचं आवाहन। श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी घेणार जाहीर सभा। 10 मे रोजी मोदींची कल्याण आणि दिंडोरीमध्ये सभा होणार असल्याची माहिती। ठाकरे गटाचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्याआधी करणार जोरदार शक्ती प्रदर्शन। ठाकरे गटाचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळेला आदित्य ठाकरेही राहणार उपस्थित। महाविकास आघाडीचं उद्या नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन। महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे आणि नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे उमेदवारी अर्ज भरणार। संजय राऊत, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार। दक्षिण मध्य मुंबईचे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीचे कार्यकर्ते मोठी रॅली काढणार। धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे आज उमेदवारी अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन। साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची दुपारी 3 वाजता वाई इथं सभा, तर फलटणला धैर्यशील मोहिते पाटलांसाठी 5 वाजता घेणार सभा। पुण्यातल्या कोयता गँगचा प्रमुख बारामतीमध्ये बसलाय। संजय राऊतांची शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवारांवर नाव न घेता टीका। बारसू प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध, मात्र भाजपचे लोक सत्तेत आल्यावर प्रकल्प उभारणार। मोदींना मत म्हणजे विनाशाला मत। रत्नागिरीतनं उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। हातकणंगलेमधले महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी वाळवामध्ये सभा, सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती। सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले, मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंना मोदी सरकार या शब्दाची ॲलर्जी असली तरी पुढची अनेक वर्ष तुम्हाला हेच ऐकायला मिळणार। चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला। उद्धव ठाकरेंना फक्त त्यांचा मुलगाच दिसतो, तसंच ठाकरेंना स्वतःच्या स्वार्थाशिवाय काहीही दिसत नाही। प्रकाश महाजनांची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या हाताने पक्ष गमावला, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य। दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसच्या सर्व जागा निवडून येणार, तर भाजपच्या देशभरात जेमतेम 200 पर्यंत जागा येतील, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। गद्दारांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, आदित्य ठाकरेंकडून शिंदे गटाचा पुन्हा गद्दार असा उल्लेख, तर शिंदे गट बाळासाहेबांचे नाव देखील घेण्याच्या पात्रतेचं नाही, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। मुख्यमंत्रीपदावरनं वसंतदादांना खाली खेचलं ही गद्दारी नाही का? सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटलांची शरद पवारांवर थेट टीका। मोहिते पाटील निवडून आले तर माझ्याकडे आणि दीपकावांकडे पाणी मागायला येऊ नका, सांगोलावासियांना शहाजीबापू पाटलांचा धमकीवजा इशारा। सांगवीची सभा झाल्यानंतर अजित पवारांनी चंद्रराव तावरेंची घेतली भेट। काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सुद्धा चंद्रराव तावरे यांची घेतली होती भेट। माझ्या एवढं मातोश्री कुणालाही माहिती नाही, वेळ आल्यावर सगळं बाहेर काढणार, नारायण राणेंचा इशारा। तर उद्धव ठाकरे कोकणात आग लावायला आलेत,
राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. मनसैनिक आणि माझ्यात काहीही फरक मानत नाही, नारायण राणेंचं वक्तव्य. निवडून आलो तर सांगाल ती कामं वर्षाच्या आत करण्याची माझी क्षमता, नारायण राणेंचं मतदारांना आवाहन. आम्हाला दोन ठाकरेंच्या मधला फरक माहिती आहे, उदय सामंत यांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. धवलसिंह मोहिते पाटील यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट, लवकरच भाजप प्रवेशाची शक्यता. असं झाल्यास रणजितसिंह मोहिते पाटलांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता. आम्ही कृतीतनं उत्तर देतो, मोहिते पाटील यांच्याकडनं होत असलेल्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर. तर पवारांनी मोहिते पाटलांचं राजकारण जवळजवळ संपवल्याचीही केली टीका. इंडिया आघाडीमध्ये सगळेच इंजिन, त्यांच्या गाडीला डबाच नाही. रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारार्थ माढ्यात घेतलेल्या सभेतनं फडणवीसांचा हल्लाबोल. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातले ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या अंधेरीतल्या कार्यालयाचं उद्घाटन. काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव यांच्या हस्ते कार्यालयाचं झालं उद्घाटन. स्वामी शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळानं छगन भुजबळांची घेतली भेट. भुजबळांसोबत बंद दाराआड झाली चर्चा. शांतिगिरी महाराज आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती. राज्यभरात 5 जागांवर समता परिषदेचे पदाधिकारी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. आता समता परिषदेच्या आडून भुजबळ महायुतीवर दबाव तंत्राचा वापर करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू. श्रीकांत शिंदे यावेळेला हॅट्रिक करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार. कोल्हापूरमधल्या पंचशील हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातले वरिष्ठ अधिकारी भेटले. या भेटीत काहींवर कारवाई करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. सतेज पाटलांचा गंभीर आरोप. आमची लढाई विकासासाठी असणार. बेरोजगारीसह अनेक प्रश्नांवर विशेष लक्ष देणार. वंचित बहुजन आघाडीच्या मावळ मतदारसंघातल्या उमेदवार माधवी जोशी यांचं आश्वासन. बीडमध्ये सिरसमार्ग इथं नारळी सप्ताहाच्या निमित्तानं पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच मंचावर. पंकजा मुंडेंकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करणार. मनोज जरांगेंचा इशारा. तर सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास विधानसभा लढवणार, जरांगेंचा निर्धार. मनोज जरांगे आज धाराशिव दौऱ्यावर. धाराशिव शहरातल्या भवानी चौकात मराठा आंदोलकांची जरांगे चर्चा करणार. रायगडमध्ये शेकापला खिंडार पडण्याची शक्यता. शेकापचे रमेश मोरे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. माणगावमध्ये पत्रकार परिषद घेत दिली माहिती. उज्ज्वल निकम यांनी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांची त्यांच्या कुर्ला इथल्या कार्यालयात जात घेतली सदिच्छा भेट. निकम यांचं जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करत ढोल ताशांच्या गजरात स्वागत. उज्ज्वल निकम यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची वांद्रेतल्या कार्यालयात जात घेतली भेट. उज्ज्वल निकम विक्रमी मताधिक्यानं निवडून येणार. आठवलेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. बोरिवली पश्चिमेकडच्या एसवी रोडवर महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा भव्य रोड शो. भाजपसह महायुतीतल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती. 2014 मध्ये भाजपसोबत जाऊन फसलो, उद्धव ठाकरेंना खंत. गद्दारांचे 2 मालक दिल्लीत बसलेत. उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला. राज्यघटना बदलण्याचा भाजपचा डाव, त्यामुळे आता अबकी बार भाजप तडीपार. रत्नागिरीतनं उद्धव ठाकरेंची घोषणा. बुलढाणा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी शेतकरी नेते आणि उमेदवार रविकांत तुपकर यांची घेतली भेट. निवडणुकीनंतर तुपकरांच्या कार्यालयात जात चहा घेत दोन्ही नेत्यांचा संवाद.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी 62.87% मतदान. मतदानाच्या दिवशी मतदारसंघात छोटे मोठे तब्बल 324 विवाह सोहळ्यांचा मतदानावर थेट परिणाम. मुंबईतील कला दिग्दर्शक पंकज चव्हाण यांच्या कारखान्यात उमेदवारांसाठी प्रचार रथ बनवण्याची लगबग सुरू. जवळपास सर्वपक्षीय उमेदवारांसाठी पंकज चव्हाण यांच्याकडून रथांची निर्मिती. बीड आणि माजलगावमध्ये मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाची सायकल रॅली. शासकीय अधिकाऱ्यांसह शहरातले नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचाही सहभाग. राज्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला. बहुतांश ठिकाणी तापमान 41 अंशांवर. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मुंबईच्या मुलुंड परिसरात 43 अंश सेल्सिअस तापमान तर सांताक्रूजमध्ये 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आज हवामान विभागाकडून ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उष्णतेच्या लाटेचा इशारा. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातल्या धोत्रा गणेशपूरमध्ये नदीवरील अर्धवट बंधाऱ्यामुळे पाणी टंचाई. बंधारा पूर्ण करा, शेतकऱ्यांची जलसंधारण विभागाकडे मागणी. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात गारांसह अवकाळी पाऊस. पावसामुळे पारडी, एकांबा, आजनादेवी आणि नारा या भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. टोमॅटो, भेंडी, वांगी, कांदे यासह भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान. परभणीमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा. नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा. मुंबईमध्ये लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीतल्या 7 जणांना अटक. आतापर्यंत 14 लहान बाळांची विक्री झाल्याची माहिती, तर 2 बाळांची सुखरूप सुटका करण्यामध्ये मुंबई पोलिसांना यश. ठाण्यामध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक MK मढवी यांना अटक. खंडणी विरोधी पथकाची कारवाई. मढवी यांना सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातल्या तांदळी शेतशिवारात पाण्याच्या शोधात नीलगाय पडली विहिरीत. गावातल्या नागरिकांसह वन्यजीव रक्षकांनी गायीला केलं रेस्क्यू. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आज गुजरात आणि छत्तीसगडमध्ये प्रचार सभा, तर दक्षिण भारतात प्रियंका गांधी आणि खरगे यांच्या प्रचार रॅली. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी कर्नाटकमध्ये. कर्नाटकच्या बागलकोटमध्ये मोदींची जाहीर सभा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज लखनौमधनं उमेदवारी अर्ज दाखल करणार. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यावेळेला उपस्थित असणार. केंद्रीय मंत्री आणि अमेठीतल्या भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार. दुपारी 12च्या दरम्यान गौरीगंज इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. अरविंदर सिंग यांनी दिला दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. पक्षाचे सरचिटणीस दीपक बाबरिया यांनी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप. कर्नाटकला 3,454 कोटींचा दुष्काळ निधी. उर्वरित निधी लवकर देण्याची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पंतप्रधान मोदींकडे विनंती. IPLमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा दणदणीत विजय. सनरायझर्स हैदराबाद 78 रन्सनं पराभूत. सनरायझर्स हैदराबादच्या विरोधातल्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या ऋतुराज गायकवाडची दमदार कामगिरी. मात्र ऋतुराजची स्पर्धेतील दुसरी सेंचुरी अवघ्या 2 रन्सनं हुकली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.